70% लोकांना अवेअरनेसच नाही आहे किंवा ती डायग्नोसिस झालेली नाही आहे. दुर्लक्ष हे त्याच्यात खूप महत्त्वाचं आहे की माझे पिरियड्स असेच आहेत किंवा ठीक आहे असं चाललंय चालू द्या, पण त्याच्याकडे नक्कीच लक्ष देणं गरजेचं आहे. अदरवाईज आपल्याला इतर काही आजारांना आपण आमंत्रण देणारे नक्कीच ठरू शकतो. पर्टिक्युलरली थायरॉईड हा सगळ्यात मोठा आजार आहे आणि इन्शुलिन रेझिस्टन्स आपण बघतो आहोत. इन्फ्लमेशन शरीरात वाढतं आणि तो पुढे टाईप 2 डायबेटीसला नक्कीच खेचून घेणारा एक अट्रॅक्ट करणारा एक लक्षण आहे म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळं जर ह्या PCODकडे आपण दुर्लक्ष केलं तर एक तर थायरॉईड, टाईप 2 डायबेटीस किंवा हार्टशी निगडीत काही आजार, हृदयरोग आपण त्याला म्हणतो. कारण थायरॉईड जेव्हा होतं त्यावेळेला पाल्पिटेशन्स होणं किंवा पल्स रेट वाढणं, पल्स रेट कमी होणं या ज्या गोष्टी होत असतात त्याही पुढं जाऊन हृदयरोगाला आमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात. त्याचबरोबर मेटाबॉलिक काही सिंड्रोम्स होण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त असते. पचनशक्तीवरती तिथं आघात केला जातो. त्यामुळं एकतर ॲसिडिटी असेल, कॉन्स्टिपेशन असेल, काही पद्धतीचे अल्सर्ससुद्धा डेव्हलप होऊ शकतात जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तर. सो नक्कीच हा हलक्यामध्ये घेण्याचा आजार नाही आहे. एवढे गंभीर आजार आहेत. हायपरटेन्शन म्हणालात, ओबेसिटी, डायबिटीज, मेटाबॉलिझम, या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. अगदीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं ती जी मुलगी आहे तिचं स्त्रीत्व टिकवणं म्हणजे काय की ती गर्भधारणा करू शकणं आणि इनफर्टिलिटी हे मेजर लक्षण आपल्याला इथं दिसतं.